लक्षात घ्या, एकजूट किती होती? एकजूट आपली फक्त पेटवायला गेल्यावर एकजूट होती. कसं झालं असेल रे, काऊन असं झालं असेल रे, असं व्हायला नव्हतं पाहिजे रे, आणि फुकून दिलं की घ्यायचो ना. अवघड आहे माणसाचं. म्हणजे किती नालायक नालायक वैराग्य आपलं. काय म्हणत असेल येम आपल्या वैराग्याला? त्याला वाटत असेल मशानात याला फुकून द्यायला आलेत ना, यायच्या अंगावर बॉम्ब टाकाव. हलकट वैराग्य ना आपलं, हलकट. काय वैराग्य वानरांचं? येती गंध मादना जा येतो देहत्यागेशो तत्रा जठान रालो तृप्तावस्था. 18 पद्म वानरन 72 कोटी रीसन 56 कोटी गोलांगूळ, एकाने पाला खाल्ला नाही त्या दिवशी. पाणी पिऊन झोपले सगळे. रात्रीचा प्रसंग आहे. 11, 11:30, 12 वाजले. 5-4 वानर मारुतीरायकडे गेले आणि मारुतीराय गालाला हात लावून बसले होते एका चंदनाच्या तरूखाली. मालक जी, कशा करता जाग येत रे? 5-7 वानराने विचारलं मारुतीराय, तुम्ही कशा करता जागे? डोळे भरून आले. अरे गंधमादनाचं पार्थिव सापडलं नाही रे, त्याचा अंत्यविधी करायचा आहे, त्याचं पार्थिव सापडलं नाही. दुपारी मारलंय कुंभकर्णाने, झोप येत नाही रे त्याच्यामुळे. कधी सापडेल? काय इच्छा आहे तुमची? काही नाही. काही थोडीफार कडी काठानं वानर जागी, ती सगळी झोपल्याच्या नंतर मला युद्धभूमीच्या ठिकाणी फिरायचे, तिथं सापडेल ते. निष्ठा आहे, निष्ठा. आता ही 10-5 वानर त्याच शोधात होती. पुष्पदंत, यतिदंत, भयदंत, साक्षीदंत, कीर्तिवंत, नदीतनय, ही सगळी जी वानर होती ती मारुतीरायच्या पाठीमागे चालत होती. आकाश मार्गाने रावणाची घरटीकार पाहत होती. धरावे संताचे ते पाय सांगतोय. देवाची प्राप्ती साधूच्या पायाशी होत नाही. मारुतीराय फिरत असताना ती वेळ आली आणि त्यांच्या पायावर एक वस्तू पडली. वस्तू जड होती पण दगडासारखी स्थिर नव्हती. ती अशी थरथर करत होती. खाली वाकून पाहिलं तर हाडा मासाचा गोळा होता. उचलला, हातात घेतला. कोण? मी गंधमादने. मी गंधमादने. काय वाटलं असं राम पाटील मारुतीरायला? अरे तुला दुपारी मारलं रे, हाडा मासाचा शरीराचा चुरा केला रे, तुला चुरा केलाय, तू अजून जिवंत. मारुतीराय, एक विच्छा राहिली हो माझी, माझी विच्छा राहिली, आणि ती विच्छा पूर्ण झाल्याशिवाय मला मरायचं नाही. आता आहे त्या गोळ्याचा कुंभकर्णानं शोधून पुन्हा तुकडे जरी केले राई सारखे, मोहरी सारखे, तरी पण मरायचंच नाही. माझी एक विच्छा आहे. का? मला विटेवरच्या मालकाचे पाय पाहायचेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे पाय पाहायचेत, पाय पाहायचेत. मारुतीरायनं सांगितलं, तुला कपाळ शिल्लक राहिलं नाही, डोकं शिल्लक राहिलं नाही, हाडा मासाचा गोळा झाला. मारुतीराय, तुमच्यापाशी काय बोलावं? हे त्याच शरीराचा भाग आहे. हा गोळा एकदा मालकाच्या पायावर टाका. तुमच्याच्याने हे अशक्य नाही, शक्य.
माझा त्याच्या पायावर भाव आहे. सगळ्यांचा असल मारुतीराय, पण मी हक्कानं त्याच्या पायावर भाव ठेवलाय. मी तुझ्या पाय पाहिलेत, मी तुझे पाय पाहिलेत हनुमंता. याच्या करता मला त्याचे पाय सापडायला अवघड जाणार नाही. वंजळीमध्ये भागवतराव ते प्रेत घेतलं, हो प्रेत घेतलं प्रकाशराव, आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एका राहुटीत राहत होते. युद्धात बंगल्यात नाही, राहुटी दिलती. राहुटी, त्या राहुटीकडे चलत जात असताना पायाखाली काड्या कुड्या मोडत होत्या. तेवढ्या अवकाशात लक्ष्मण बाहेर आले. लक्ष्मणाला झोपच नव्हती ना, ते झोपलेत नाही 14 वर्ष 29 दिवस. काय हनुमंता? काही नाही, मालकाची भेट घ्यायची. काढलंय? काही नाही, गंधमादनाचं पार्थिव आहे. हाडामास? हो म्हणले मालक. शोभतंय तुम्हाला भगवंताच्या पायावर माणसाच्या शरीराचं मांस तुकडे टाकणं? ऐका ना लहाने मालक, देवाच्या पायावर मेलेल्या व्यक्तीचे हाड मांसाचे तुकडे टाकू नये हे मला कळतंय, पण हे जरा हाड मांस कसं आहे बघता का? मी नाही हातात घेणार. शेषाचा अवतार होता आणि थोडासा शेषाचा अवतार असल्यामुळं थोडस होतं त्यांच्याकडं. मारुतीरायानं सांगितलं हातात घेऊ नका, पण लांबून ऐकता का? हाताची आंजोळी पुढे गेल्याच्या नंतर लक्ष्मणाच्या कानाजवळ धरली. त्यावेळेला त्याच्यातून राम शब्द निघत होता. त्यावेळेला लक्ष्मणजीने अंग टाकून दिलं तर खाली. आपल्यापेक्षा याचं त्यागी जीवन आहे. मी फक्त बायकोचा त्याग केलाय, मी फक्त खानापाण्याचा त्याग केलाय, पण यानं जीवाचा त्याग करून याचं शरीर वल्ल येतोपर्यंत त्याच्यातून रामप्रभूचं नाव निघतंय आणि शिवाय वानर आहे. आणि मग आतमध्ये मालकाला सांगितलं, मालक आज रात्री तुम्हाला झोप कशा करता येत नव्हती ते आत्ता कळालंय. तुमच्या भेटीची अपेक्षा गंधमादनाला आहे. उठून बसले. मारुतीरायानं हाडामासाचा गोळा देवाच्या हातात न देता प्रकाशराव पायावर टाकलाय. तो गोळा आपण मग त्या देवाच्या पायावर फिरत होता, जी लोटांगण घालीत होता, आपण मग ते फिरू लागला, पायावर उचलला, हृदयाशी लावलाय. देवाच्या अंगाला ती साल होती झाडाची, ती लालबुंद झाली, लालबुंद झाली. गंधमादनाच्या अशुद्धानं रक्तानं लालबुंद झाली. आंजळीत घेतलं. आपण मेलेल्या माणसाला मातीच्या गाडग्यानं स्नान घालतो, हा सिद्धांत आहे. धातूच्या पात्रानं घालत नाही. मृत्यू मेलेल्या माणसाला मक्कुंभ पाहिजे, त्यानं स्नान घालतात. आता ज्याला माहित नाही ते काही करीत असेल. विटेवरच्या मालकाने विचारलं, आपण वनवासात येत आपल्याला पात्र कुठं सापडेल? हृदयाशी लावलं आणि गंधमादनाचा आत्मा स्वतःच्या हृदयात विलीन करून घेतला. विलीन. आणि देवाने विचारलं, किष्किंधा नरेश, तुम्ही आणा म्हणल्याच्या नंतर सगळ्यांना आंजोळीत पाणी आणलं तर समुद्राचं पाणी आणून तुम्ही याला स्नान घालताल, पण शेवटच्या श्वासापर्यंत माझं भजन केलंय, याला स्नान मी माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं घालतो. आणि डोळ्यातल्या पाण्यानं स्नान घातलं. पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर समाधी दिली. काय योग होता! समाधी दिली. ती लंकेच्या हद्दीत दिली समाधी, सोन्याच्या गावाच्या हद्दीत दिली समाधी. सगळ्यांची स्नानं आटपली. आदरांजली समर्पित केली, श्रद्धांजली समर्पित केली. आणि तेवढ्या वेळेत दुदुंबी वाजणार, शंख वाजणार, शिंग फुकल्या जाणार, युद्धाला सुरुवात होणार. महाराज तेवढ्या अवकाशात आवाज दिला, राजा. भगवान राजा बिभीषणाला म्हणायचे, राजा. जी प्रभू, मला तुम्ही राजा म्हणता? आमचे दादा जिवंत आहेत, दादाला मारणार तुझ्या. बिभीषण महाराज, रावण मारण्याची इच्छा नाही, पण बेटा माझी पत्नी देत नाही. आजही त्यानं माझी पत्नी जर देऊन टाकली तर मी रावणाला मारणार नाही.
विभीषण हुशार होता राम पाटील. माझा भाऊ जर तुम्हाला शरण आला, तुमची पत्नी सीताई साहेब दिल्या, तर मग मला तर तुम्ही राजा म्हणलात. मग ह्या शब्दाचं काय खरं? काळजीच करू नको, अयोध्येचा राजा तुला करीन. महाराज तो विटीवरचा मालक आहे, तो जगाचा बाप आहे. त्याच्या वाणीला खरखर कशी राहील? काय लवचिकता, काय सात्विकता. जी मालक. प्रभू रामचंद्रानं सांगितलं, रावण हा न ऐकण्यातला प्राणी आहे. त्याला समजून सांगितलं तर तो ऐकत नाही. नाहीतर त्याला बऱ्यापैकी लोक शिष्टाई करता पाठीले, सीता द्या म्हणाले, पण तो देत नाही. आणि मरेपर्यंत आम्हाला सीता घेऊ देत नाही. मला नाईलाजानं मारावं लागेल, आणि मारल्याच्या नंतर मी लंका तुम्हाला देणार आहे. याच्याकरता तुम्हाला राजन म्हणतोय, राजा म्हणतोय. पण आता तुम्हाला एकदा लंका दिल्यावर त्याच्यातलं काही घेणं हे भिकारचोट लक्षण आहे. म्हणून मी तुम्हाला भिक्षा मागतोय. काय पाहिजे प्रभू? रावण मृत्यू पावल्यावर तुम्ही राजा होताल, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. जगात पहिली समाधी सोन्याची कोणाची असेल तर वारकऱ्याची. ती मी वानर वारकऱ्याची, गंधमादन. विभीषणानं होकार द्यायला निघून गेले. महाराज यम धर्म नावाची व्यक्ती, यम नाही यम धर्म, श्रुती पत्रकार. पहिले पत्रकारी तो कोण? तर श्रुती नावाची पत्रकार. ही सगळी जण गंधमादनाकडे आली. विचारलं, महाराज समाधीत नावाजी आपलं स्वागत आहे. आमचा एक प्रश्न आहे. या युगामध्ये नखाच्या चुंबळी वळल्या, जटा धरायला 50-50, 100-100 शिष्य आहेत. शास्त्र वाचू वाचू काही काहीचे बोट उघडलेत, अजून देव त्यांच्या स्वप्नात नाही. आणि पाला खाणारं तुम्ही वानर, विश्वाच्या मालकानं तुम्हाला पायावर घेतलंय, हृदयावर घेतलंय, डोळ्यातल्या पाण्यानं स्नान दिलंय, स्वतःच्या हातानं तुम्हाला समाधी दिली. हे अलौकिक स्थान तुम्हाला काय केल्यानं प्राप्त झाले? त्यांनी सांगितलं, एकच त्याला उत्तर आहे. एकच उत्तर आहे, ते फक्त हनुमंतरायाचे पाय. बा तुझी संगती उद्धरिल्या शिवानर पंगती. हा माझा पुरुषार्थ नाही. मी भजन करत असेल नवल नाही. मी भजन जरी करीत असेल तर कृपा मारुती राहायचीच. त्यांच्यामुळे मला भजन करता आलंय. त्यांच्या संगतीत आलो नसतो, त्यांच्या कुळात जन्माला नसतो झालो, त्यांचं सानिध्य लाभलं नसतं तर मला भजनही करता नसतं आलं. ठीक आहे, भजनानं काही प्रताप मला मिळाला असता, प्रसाद मिळाला असता. पण मी रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर पहिलं दर्शन मारुती राहायचं घेत होतो. म्हणून विश्वाचा पाप मी वानराच्या कुळात असतानाही मला त्यानं मला हृदयात घेतलं. तयाचे येणे जाणे कुंटले. महाराज येणं जाणं संपलं गंधमादनाचं, येणं जाणं. एक सांगू का तुम्हाला? आता लोटांगणी बाबांचा पुण्यतिथी उत्सव जिथं जिथं मंदिर आहे तिथं होत राहतील. आमचे गोलू महाराजही करतील, मलाही कीर्तनाला बोलितील. पण कालांतरानं गोलू महाराजही मरणार आणि कीर्तन करणारा बाळू महाराज सुधाराम पाटील मरणार. आणि तुम्ही ऐकणारे जिथे राहणार आहेत का? पण आमच्या घेतले खसखस पी कधी तुमची. तुम्ही काय विभीषण आहेत का जिथे राहिला? आपण सगळे मरणार. पुण्यतिथी होणार, पण आपण राहणार आहेत का? नाही. पण गंधमादनाची पुण्यतिथी ज्याला करायला लावली, सोन्याची समाधी बांधायला लावली, प्रकाशराव चंद्र सूर्य तोपर्यंत ते मरत नाही. अमर व्यक्तीला करायला लावली, त्याचं नाव आहे विभीषण. महाराज यम धर्म कपाळाला हात लावतोय. काय आश्चर्य आहे, काय बदल आहे, काय क्रांती आहे. महाराज श्रुती नावाची पत्रकार जगात कोणाच्या बापाला भेट नव्हती, ती पेपर घेऊन लिहायला. काय सांगते? श्रुती नावाची पत्रकार कोणाच्याच बापाला भेट नव्हती, देवाला भेट नव्हती, इतकी कडक पत्रकार. हा, ती श्रुती नावाची पत्रकार. विचारलं गंधमादन महाराज, आम्हाला सुद्धा शंका येते, असं का 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 का? सगळ्याला सांगितलं, अंतकरणातली शंका सगळी जाळून टाका. ह्या सगळ्या शंकेचं एकच उत्तर आहे. मला पाय मारुतीराय सारख्या साधूचे बघायला भेटले, जगातला 1 नंबरचा ब्रह्मचारी, की ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईने सुद्धा बघितले नव्हते. इथून तर इथपर्यंत कौपिन आईच्या पोटात होती. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा मारुतीरायला आईच्या पोटात होता. लक्षणांवर ओळखीलं पोरग आहे म्हणून. नाही तर मुलगा आहे का मुलगी सांगता आली नाही. अंशिंकर ही ख्याती मारुतीरायाची होती. ज्याचे इंद्रिय ज्याचे आई वडील बघू शकत नाही. अगा भास्करो भव तेजो किरणा
गुप्तांग भय व्याप्ती तथा व्यालाक्ष भय स्थितायाम पुरुषार्थो धर्मनिरपेक्षता, ही योग्यता मारुती राहायची. आणि असा निष्कलंक साधू की ज्या साधूला मोबाईल नाही, इंटरनेट नाही, चॅटिंग नाही, व्हॉट्सअप नाही, 450 वर्षापूर्वी हरिनामानं विश्व ढवळून काढलेली तुकोबराय सुद्धा नमस्कार करता. शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. या भारतीय संस्कृतीतले सर्व संतांचे डोके ज्या मारुतीरायाच्या पायावर झुकतात असे मारुतीराय मला प्राप्त झालेत. मला देव का भेटणार नाही? महाराज साधूच्या पायामुळं गंधमादनाला देव भेटला नवल नाही, पण चंद्र सूर्य येतोपर्यंत त्याचा उत्सव चालत राहतो. ही साधूच्या पायात ताकद आहे, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात हरी प्राप्तिसी उपाय, हरी प्राप्तिसी उपाय. एवढी पावर साधूच्या पायात आहे. आनंद आश्रम एक आपल्या पवित्र भारत देशात गोड आदिष्टाने उत्तर भारतात, जिथं कबीरांचं वास्तव्य आहे. कबीर कबीर कबीर. या आनंद आश्रमामध्ये कबीराकडे काही विद्वान लोक आलेत. भोगराट होते, जरा अभ्यासू होते, पण फुगीर होते. एखाद्याला वाटत असेल मला जास्त पक्वाद वाजिता येतो, इतकं झालं की चट नदीला गेलं. एखाद्याला वाटत असेल मला लय गाता येतं, रेडीमेड कपड्याचं दुकान आहे बरं, मी कोणाला कपडे शिवायला माय का गोळ्या संपल्या नाही, त्याचं चट वाढ्याला गेलं. आणि गिरगावचा बाळू म्हणत असेल मला लय लोक मानतेत, तो मेरू तो समान भार देवा. एका तिळा इतका जरी अभिमान झाला तर देवाच्या डोक्यावर दगड टेकले इतकं पाप लागते. कशा करता अभिमान? महाराज देवाला देवापासून लांब नेणारा अभिमान आहे, कशाचाच नसावा माणसाला. गर्व झाला मी आचार्य आहे, मी पंडित आहे, मी शास्त्री आहे, मी वेदांतिक आहे, मी पुराणिक आहे, मी वेती आहे, मी योगी आहे, मी जपी आहे, तपी आहे, शुद्ध आहे, अनुरागी. असे लोक महाराज ज्यांचे ग्रंथ वाचता वाचता बोटाचे कांडे उघडले होते. एवढी सरस्वती कंठ शाखायला येत होती. पण काशीतला मालक, पंढरपुरातला मालक भेटला.